राजकारणात चाणक्य एकच शरद पवार. शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य आहे. अमित शहांच्या स्वागताच्या बॅनरवर ही प्रतिक्रिया आहे. सगळ्यांना आपल्या नेत्यांना चांगली उपमा देण्यासाठी, मोठी उपमा देण्यासाठी चढावड असते. आता विश्वगुरू, चाणक्य अजून काही राहिलं असेल मला वाटतं नावं देण्याची, तर त्याच्या संदर्भातला तो शोध घ्यावा. मला वाटतं राजकारणामध्ये चाणक्य नीती करणारा एकच नेता आहे, तो शरद पवार. पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 12 वाजता व्हिडिओ पोस्ट करतात. मोदी दिवसा व्हिडिओ पोस्ट करायला घाबरतात, राऊत म्हणतात. मोदींना मानसोपचाराची गरज आहे असं देखील राऊतांचं म्हणणं आहे. सांगा ना तुम्ही, रात्री 12 वाजता तुमचे पंतप्रधान रात्री 12 वाजता व्हिडिओ टाकतात. दिवसा व्हिडिओ टाकायला घाबरतात मुलांशी बोलायला, आणि तुम्ही आमच्याशी हिंसेचा गप्पा मारताय. काय त्या मुलांनी तुम्हाला नमवलं जंतर मंतरला हजारो लाखो मुलांनी तुम्हाला गुडघ्यावर आणलं. काय तुम्ही हिंसेच्या गप्पा करताय हो? तुमच्या लाठ्या खाट्या बंदुकाच्या गोळ्या खाऊन इथे तरुण वर्गात मला सुद्धा खरं म्हणजे तुम्हाला मानस उपचार तज्ञाची गरज आहे. प्रधानमंत्र्यांना कोणी तुम्हाला शिवाब्या घातलेल्या नाहीत. देशातील तरुण पिढी अत्यंत अस्वस्थ आहे. लाठीचार्जची चौकशी व्हायला हवी, एसआयटी स्थापन व्हावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आज देशामध्ये एक चर्चेची गरज आहे. पार्लमेंट, संसद भवन हे चर्चेसाठी आहे. आणि आमची एक चर्चा नीटच्या परीक्षेवर झालेली आहे. आणि एक भावना सगळ्यांचीच होती की आज जी नवीन पिढी या देशाची आहे ती प्रचंड अस्वस्थ आहे. आणि कुठल्याही जेव्हा एका देशामध्ये कुठलीही पिढी अस्वस्थ असणं हे काळजीची गोष्ट असते. ज्या मुलांवर जे अन्याय झाले, अत्याचार झाले, ज्या मुलं असतील किंवा मुलीही असतील, ज्या पद्धतीने मुलींवर अन्याय झाला याची एक पारदर्शक इन्क्वायरी ही झालीच पाहिजे. आणि नीटचाच पेपर का फुटतो किंवा कोचिंग क्लासेस, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक कोचिंग क्लासेस असे आहेत ज्यांचे IPO येत आहेत. म्हणजे इतके पैसे झालेत त्यांच्याकडे की आता ते मोठा व्यवसाय करून पब्लिकली लिस्टेड कंपनीज होणार आहेत. मला सांगा, जगामध्ये परीक्षा होतात, जगभरात परीक्षा होतात, तिथे कसा पेपर फुटत नाही, आपलाच कसा फुटतो? मग एकीकडे तंत्रज्ञान, आधार कार्ड सारखा अप्रतिम कार्यक्रम काँग्रेसच्या सरकारमध्ये, UPA मध्ये हा डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झाला. आज प्रत्येकाला आधार मिळालं की नाही? अण्णाभाऊ साठेंचे विचार महाराष्ट्रात रुजले पाहिजेत. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य आहे. स्मारक चांगलं व्हावं याकरता मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असं देखील ते म्हणतात. अण्णाभाऊ साठेंचे विचार हे महाराष्ट्रामध्ये रुजले पाहिजे, मुंबईमध्ये रुजले पाहिजे. त्यांचं गाणं आहे, माझी मैना गावाकडे राहिली. म्हणजे इथं श्रम करणाऱ्या लोकांना मुंबईमध्ये स्थान मिळावं ही अपेक्षा आहे. मला वाटतं आता मुंबई बदलते आहे, त्या मुंबईमध्ये मराठी आणि महाराष्ट्रातला माणूस हा दुरावू नये याच्या संदर्भातली धोरणं राज्य सरकारने करावी. तीच खऱ्या अण्णाभाऊ साठेंना जयंतीला ही खरे अभिवादन असेल असं माझं मत आहे. पण माझी विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहोत की यामध्ये समन्वय करून चांगल्या प्रकारचे हे सुद्धा स्मारक चांगलं व्हावं. या स्मारकाला सुद्धा एक चांगल्या प्रकारचा अतिभव्यता निर्माण व्हावी. तर मुंबईच्या प्रवेशद्वारावर अण्णाभाऊ साठेंचा विचार हा देण्याचा प्रयत्न होईल अशी माझी इच्छा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.